स्त्रियांनी साडी नेसणं बंद करा. हो, कारण आपल्या समाजात बलात्काराचं प्रमाण एवढं वाढत चाललं आहे. त्याला मुख्य कारण या अशा प्रकारच्या स्त्रिया आहेत ज्या साड्यांचा गैरवापर करतात आपल्या शरीर प्रदर्शन करण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी सोशल मीडियावर. त्याच्यात काही करू शकतात. म्हणूनच मी म्हणते, बंद करा, बंद करा, बंद करा. अशा स्त्रियांनी साडी नेसणं बंद करा. ज्या स्त्रिया साडी या वस्त्राचा वापर फॅशन म्हणून करतात, आपल्या शरीराचं प्रदर्शन दाखवण्यासाठी करतात, अशा स्त्रियांनी साडी नेसणं आधी बंद करा. माझी खरोखरच अशा स्त्रियांना विनंती आहे. नमस्कार मंडळी, मी मिसेस श्रद्धा राजे टापले एस फॉर श्रद्धा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत. सगळीकडे मस्त असं मंगलमय वातावरण चालू आहे. तर त्यानिमित्ताने मी आज व्हिडिओ बनवते. आणि या व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सध्या जे आता स्त्रिया साड्या नेसत आहेत सोशल मीडियावर, ते आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारच्या साड्या नेसत आहेत आणि फॅशन करत आहेत. त्यानिमित्ताने मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. मला माहिती नाही हा व्हिडिओ पाहून म्हणजे काही स्त्रियांना रागसुद्धा येईल माझा, पण मी चांगल्या हेतूनेच हा बनवला आहे. तर सगळ्यांनी समजून घ्यावं हाच माझा प्रयत्न आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर नक्की याला शेअर करा. लाईक नाही केलं तरी झालं, पण नक्की शेअर करा. कारण का चांगला एक म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ केला आहे, जे लोकांना चांगली माहिती मिळावी याच्यासाठी केला आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. सुरुवातीला तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की स्त्रियांनी साडी नेसणं बंद करा. तर त्यात हे जे म्हटलं आहे त्या स्त्रियांसाठी आहे जे सध्या सोशल मीडियावर म्हणजे व्ह्यूवर्स मिळवण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी, डॉलर कमवण्यासाठी जे आपलं साडी नेसून साडीचा गैरवापर करत आहेत. म्हणजे फॅशनसाठी, आपलं शरीर प्रदर्शन दाखवण्यासाठी जो गैरवापर करत आहेत त्या स्त्रियांनी साडी नेसणं बंद करा. कारण साडी हे असे एक वस्त्र आहे जे स्त्रियांचं आपण अब्रू जी लाज आहे ती झाकण्यासाठी आपण त्या वस्त्राचा वापर करतो आहे. तुम्हीच म्हणता समाजात बलात्काराचे प्रमाण वाढलं आहे, स्त्रियांवर अन्याय वाढला आहे. पण ह्याला थोडं म्हणजे काय, बऱ्याच प्रमाणात स्त्रियाच ह्या ज्या अशा प्रकारच्या स्त्रिया आहेत जे आपल्या अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात, शरीर प्रदर्शन करतात, त्या खऱ्या दोषी आहेत. कारण प्रत्येक पुरुष काय असा वाईट नसतो. ते काय आईच्या पोटातून शिकून येत नाही. हे जे असे काही व्हिडिओज वगैरे हे सगळे बघून त्यांचा वाईट परिणाम होतो त्यांच्या मनावर. आताचे मुलं जी आहेत, तरुण पिढी आहेत, हे सगळं बघून मग त्यांच्यावर मनावर वाईट परिणाम होतो आणि मग त्यामुळे असे गुन्हे त्यांच्या हातून घडत राहतात. सगळेच पुरुष काही वाईट नसतात. त्यामुळे जे गोष्टी घडतात ह्या ज्या चुकीच्या, त्यासाठी या स्त्रियासुद्धा, काही मुली आहेत, स्त्रिया आहेत, यासुद्धा तेवढ्याच दोषी आहेत जेवढी मुलं दोषी आहेत, पुरुष दोषी आहेत. त्यामुळे त्यांना एकट्यांना बोलून चालणार नाही. त्यामुळे हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. या ज्या स्त्रिया सोशल मीडियावर व्हिडिओज वगैरे बनवतात साडी नेसून, फॅशन करून, त्यांच्याकडे बाकी पण तर कपडे आहेत ना फॅशन करण्यासाठी. एक साडी म्हणून त्यांना का म्हणून पाहिजे, त्यांना बाकी पण तर आहेत ना कपडे. जर त्यांना एवढं जे शरीर प्रदर्शन वगैरे करायचं आहे तर बाकीसुद्धा कपडे घालू शकतात. साडीच का नका नेसू तुम्ही ते साडी वगैरे, चुकीचं आहे. आता सगळीकडे नवरात्रीचे दिवस आहेत, सगळीकडे देवीचं पूजन होतं. 9 दिवस नवरात्र, स्त्रियांचं पूजन होतं, मुलींचं पूजन होतं. खरंच खूप छान वातावरण असेल या काळात. आणि ह्याच समाजात एकीकडे स्त्रियांचा अपमान होतो आणि त्यांच्यावर वाईट व्यवहार होतात ह्याच आपल्या या समाजात. त्यामुळे प्रत्येक स्त्रियांना, मुलींना या अशा जे व्हिडिओज वगैरे बनवतात त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही समाज घडवू पण शकता आणि समाजाला बिघडवू पण शकता. त्यामुळे तुम्हालाच योग्य निर्णय घ्यायचे की नक्की तुम्हाला काय करायचं आहे. तर माझा व्हिडिओ बघून बऱ्याच स्त्रियांना, मुलींना माझा राग पण आला असेल. पण शेवटी म्हणतात ना, सत्य कटू असतं. जे सत्य बोलतात त्यांचा नेहमी राग येतो माणसांना, पण शेवटी हे सत्य आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर म्हणजे चांगलं वाटत असेल तरच शेअर करा, चांगलं वाटत असेल तरच लाईक करा.
बाकी काय म्हणू शकत नाही. स्वतःची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. धन्यवाद.